महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना मनापासून जय शिवराय, जय शंभूराजे. अत्यंत महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा. मला सर्व शिवभक्तांना पहिल्यांदा एक प्रश्न विचारायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही खरंच मनापासून छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांना खरंच मनापासून मानता का हो? आणि जर तुम्ही खरंच मनापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जर मानत असाल तर मग तुम्ही या विषयावर गप्प का? मी जो तुम्हाला विषय सांगणार आहे ना, या विषयावर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व शिवभक्तांनी आवाज उठवायलाच पाहिजे. मग शिवभक्त गप्प का? आता मी विषय सांगतो. विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर मी हक्काने सांगतो, द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही अजूनही नवीन असाल आणि जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण आपण ते बोलतो जे सत्य असतं. तर चला आपण या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा लोहगड किल्ला वारंवार त्या किल्ल्याला बदनाम केलं जाते, तरीही महाराष्ट्रातील शिवभक्त गप्प का? आता एक नवीनच मागणी करण्यात आली. मागणी काय माहिती आहे? ही जी मागणी मी तुम्हाला सांगतोय ना, या मागणीवर प्रत्येकानं आवाज उठवायलाच पाहिजे. हे जे परप्रांतीय भडवे साले हरामखोर कुठल्या अवलादी महाराष्ट्रात येतात, इथं राहतात, इथं खातात आणि इथलाच पैसा कमवतात आणि इथला पैसा कमवून आपल्या मराठी माणसावर दादागिरी करतात, मराठी माणसाला मात दाखवतात. बरं चला इथपर्यंत पण ठीक आहे, पण यांची जी धर्म झाले ना इथेच थांबलेली नाहीये. यांनी जो हक्क गाजवायला सुरुवात केली ना, आता छत्रपती शिवाजी महाराजांची गडकिल्ले आहेत ना तिथपर्यंत यांची धर्मजल गेली. हे मी का सांगतोय माहितीये? कारण महाराजांच्या लोहगड किल्ल्यावर एक घटना घडली. ते चेतन, सिया, केतन हे प्रकरण तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय. गेले 1 महिन्यापासून ते प्रकरण सातत्याने आपल्याला ऐकायला भेटतंय. आता मी ते प्रकरण तुम्हाला थोडक्यात सांगतो, जास्त काही लांबवत नाही, कारण ते प्रकरण सगळ्यांना माहितीये नेमकं काय झालंय, कसं झालंय. सिया नावाची एक नालायक आणि नीच मुलगी, तिचं लग्न जमलं होतं केतन नावाच्या मुलासोबत. आता या केतन आणि सिया या दोघांचं लग्न होणार होतं. या दोघांचेही वडील मित्र होते आणि चांगले मित्र होते. आपल्या घरातील मुलगी नको दुसरीकडे जायला म्हणून आपल्याच मित्राच्या मुलाला द्यायचं ठरवलं. यांचं लग्न जुळवलं केतन आणि सियाचं. पण ही सिया नावाची मुलगी एवढी नालायक होती, एवढी नीच होती, तिचं एका मुलावर प्रेम सुद्धा होतं. त्या मुलाचं नाव चेतन होतं. तिचं लफडं होतं. आता हा जो केतन नावाचा मुलगा होता तो या सियाला आवडतच नव्हता. तिचं जे प्रेम होतं ते त्या चेतनवर होतं आणि चेतनवर प्रेम असल्यामुळं तिला हा केतन नको होता. पण तिने काय केलं माहिती का? तिने जास्त डोकं लावलं. ओव्हर कॉन्फिडन्स तिला नडला. तिने जे डोकं लावलं ना ते खरंच भयानक आणि क्रिमिनल माइंडेड होती ती सिया. तिने काय केलं माहितीये? केतन तिला आवडत नव्हता, त्याच्याशी तिला लग्न करायचं नव्हतं, म्हणून तिने एक प्लॅन रचला आपल्या बॉयफ्रेंड सोबत, त्या चेतन सोबत. कॅफेमध्ये गेले, ते फोटो सुद्धा व्हायरल झालेत. त्यांनी एक प्लॅन आखला, आता या केतनचा काटा काढायचा. आणि हिने काटा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा लोहगड किल्ला निवडला. हिने काय केलं माहितीये? पहिल्यांदा ती लोहगड किल्ल्यावर या केतनला घेऊन गेली फिरण्यासाठी आणि तिथून तिने पहिल्यांदा प्रयत्न केला. तिथून लोहगड किल्ल्यावरून या सिया नावाच्या नालायक मुलीनं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पहिल्यांदा ढकलून दिलं होतं. पण तो नशिबानं, त्याचं नशीब चांगलं होतं, केतन हा पहिल्यांदा वाचला. आणि वाचल्याच्या नंतर तो जेव्हा वर आला ना तेव्हा तो त्याच्या बायकोला म्हणजेच त्या सियाला असं म्हणाला, बेबी आपने मुझे धक्का क्यों दिया? त्यावेळेस सियाने जे नाटक केलं ना ते ऐकण्यासारखं आहे आणि खूप सारं शिकण्यासारखं सुद्धा आहे. त्यावेळेस सिया काय म्हणली माहितीये? सिया त्या केतनला म्हणाली, बाबू साफ था इसलिए मैंने तुमको धक्का दे दिया, सॉरी बेबी. हा केतन येड्या भोकाचा एवढा येडा होता तिच्या प्रेमामध्ये, याला ती खूपच आवडली होती आणि याचं खरं प्रेम तिच्यावर झालं होतं. मग याने काय केलं माहिती आहे? तिला मिठीत घेतलं आणि त्याच्यानंतर मिठीत घेतल्याच्या नंतर ते घरी गेले आणि घरी या केतन नावाच्या मुलानं त्याच्या आई वडिलांना काय सांगितलं माहित आहे? जेव्हा त्याच्या आई वडिलांनी त्याला विचारलं ना कशी झाली ट्रिप हे वगैरे, त्यावेळेस त्या केतननं त्याच्या आई वडिलांना सांगितलं, आज तो मैं आपकी होने वाली बहू की वजह से बच गया, नहीं तो मैं मर जाता. ही जी सिया नावाची नालायक आणि नीच मुलगी आहे ना, हिने जे कारस्थान रचलं खूपच भयंकर होतं आणि मानवतेला काळीमा फासणारं होतं.
या सिया नावाच्या मुलीनं अजून त्या केतनच्या आई वडिलांचा विश्वास जिंकला आणि क्रूर पद्धतीने म्हणा किंवा क्रिमिनल माइंडने म्हणा हा सगळा डाव ती रचण्यामध्ये यशस्वी सुद्धा झाली. पहिल्या वेळेस तिने केतनचं म्हणा किंवा त्याच्या आई वडिलांचं म्हणा प्रेम जिंकलं. आता त्याच्यानंतर जो आपला प्लॅन तर होता तो तर फसला, कारण केतनला मारून टाकायचं होतं, पण तो पहिल्यांदा वाचला. पण ही सिया नावाची नीच आणि नालायक मुलगी इथेच नाही थांबली. एवढी क्रूर आणि एवढी नालायक नीच घटिया मुलगी नाही, कोणाच्याही पदरी अशी मुलगी नाही यायला पाहिजे. एवढी घातक मुलगी ही मुलगी तिथे नाही थांबली. हिने पुन्हा प्लॅन आखला, याला पुन्हा लोहगड किल्ल्यावर घेऊन जायचं आणि आता याचा काटा काढायचा. त्यासाठी तिने दुसऱ्यांदा प्लॅन आखला. कुणी तर सियानं तिचा होणारा नवरा जो केतन होता ना त्याला पुन्हा लोहगड किल्ल्यावर घेऊन जायचं आणि आता त्याचा फिनिश एकदम काटा काढायचा आणि आपल्या आयुष्यातून त्याला बाजूला काढून फेकायचं. असा प्लॅन तिने पुन्हा आखला. पण त्याच्यात आता सामील कोण होतं? तिचा बॉयफ्रेंड चेतन सुद्धा. कारण त्या लोहगड किल्ल्यावर ज्या वेळेस दुसऱ्यांदा सिया केतनला घेऊन गेली ना तिच्या पाठोपाठ तिचा बॉयफ्रेंड चेतन सुद्धा आला होता. चेतननी ते आपलं जॅकेट असतं ना टोपीचं, एवढी गरमी होत असताना सुद्धा त्याने जॅकेट घातलं होतं, म्हणजे तो कुणाला ओळखूच आला नाही पाहिजे त्यासाठी ती असते ना टोपीचं जॅकेट ते घालून गेला होता सियाच्या पाठोपाठ. आणि फायनली आता दुसऱ्यांदा ती लोहगड किल्ल्यावर त्या केतनला घेऊन गेली सिया. आणि आता लोहगड किल्ल्यावर घेऊन गेल्याच्या नंतर सियानं केतनला ढकललं. पण आता केतनचं नशीब सुद्धा त्याच्यासोबत नव्हतं आणि केतनचं मरण जवळ म्हणजे 100% आता निश्चितच होतं. सियानं केतनला ढकललं आणि केतनचा जीव गेला, त्याचा मर्डर झाला, त्याचा खून झाला. फायनली हे मॅटर इथं संपलेलं आहे. अशी ती पूर्ण लव्ह स्टोरी होती. पण ही मुलगी किती नीच आहे, किती क्रूर आहे, किती घटिया आहे हे तुम्ही विचार करू शकता. आपण विचार सुद्धा करू शकत नाही एवढी घाण ही मुलगी आहे. आणि हिचा मास तुम्ही बघितला असेल, 1 महिन्यापासून हे प्रकरण चाललंय. पण आज मी हा व्हिडिओ का करतोय माहितीये? कारण हे जे परप्रांतीय भडवे महाराष्ट्रात आलेत ना त्यांनी एक मागणी नवीनच काढली. त्यांचं म्हणणं असं आहे, ज्या ठिकाणाहून सियानं केतनला ढकललंय ना त्या ठिकाणाला सियाचं नाव द्या. का रे भडव्यांनो, तुमच्या बापाचा आहे का लोहगड किल्ला? का तुमच्या आईने तिथले दगड बांधले? तुम्ही काय केलंय त्या लोहगड किल्ल्यासाठी? हे जी गड किल्ले आहेत ना आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची, आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची. तुमच्या आईने किंवा तुमच्या बापाने काय योगदान दिलंय हे गड किल्ले बांधण्यासाठी की तिथं तुमच्या मुलीचं नाव द्यायचंय? ते प्रकरण घडलंय, मानवतेला काळिमा फासणार आहे. हे जे प्रकरण घडलंय केतनच्या वडिलांच्या सोबत आम्ही आहोत, पण याचा अर्थ असा होत नाही की महाराजांच्या गड किल्ल्यावरती अशी घटना घडल्याच्या नंतर एखाद्या नालायकाने नीच मुलीचं नाव द्यायचं. ही कुठून मागणी काढली तुम्ही? आम्ही त्या केतनच्या वडिलांसोबत आहेत हे मी वारंवार सांगतोय, पण महाराजांच्या गड किल्ल्याची विटंबना, महाराजांच्या गड किल्ल्यांचा अपमान खपून घेणार नाहीत. मी प्रशासनाला फक्त एक हात जोडून विनंती करतो, महाराजांच्या लोहगड किल्ल्यावर जे परप्रांतीय भडवे तिथे येत आहेत ना, अशा पण बातम्या आल्या, तुम्ही ऐकल्या पण असतील. ज्या ठिकाणाहून त्या सियानं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजेच केतनला ढकललंय ना तो पॉइंट पाहण्यासाठी 25% नागरिकांची गर्दी वाढली. अरे भडव्यांनो, इथं आलात, इथं राहतायत, इथलंच खातायत, गप सुखाने खा ना. कशाला उगाच तुम्ही मास दाखवताय आम्हाला? महाराष्ट्रातील शिवभक्त जर रस्त्यावर उतरले ना पळता भुई होईल, महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला हकलून देण्यात येईल. त्यामुळं एक विनंती करतो मी आपल्या शासनाला, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, हा जो लोहगड किल्ला आहे ना स्वराज्याची अस्मिता आहे, स्वराज्याचा खजिना आहे, त्यामुळं लोहगड किल्ल्याची बदनामी थांबली पाहिजे. एकदाच प्रकरण ते मिटवा ना. अरे त्या सियाने मान्य केलंय ना की मी गुन्हा केलाय, मी केतनला मारलंय, तिचं एन्काउंटर करा, नाही तर तिला फासावर लटकवा. आम्हाला मुळामध्ये त्याच्याशी काही घेणं देणंच नाहीये, ते जे प्रकरण घडलंय त्याच्याशी. पण आमच्या महाराजांच्या गड किल्ल्याची बदनामी ही आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहणार नाही. आणि यासाठी जर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली, काहीही करण्याची वेळ आली ना, ते सुद्धा आम्ही करू. पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याची बदनामी आम्ही कधीच खपून घेणार नाही. अरे लाजा वाटायला पाहिजे आपल्याला. महाराजांच्या गड किल्ल्याची बदनामी कुणीच खपून घेणार नाही. महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे,
लवकरात लवकर महाराजांचा लोहगड किल्ला खाली करा. जर शिवभक्त रस्त्यावर उतरले ना मग काय होईल ना हे सांगता येणार नाही. त्यामुळे एक विनंती, तो लोहगड किल्ला खाली करा. आणि जे भडवे म्हणतात ना सिंहाचं नाव द्या त्या पॉइंटला, त्यांना एकच सांगतो, हा गड छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, तुमच्या बापाचा नाही. त्यामुळे ना तुमच्या सिंहाचं नाव जिथं द्यायचंय ना, तुमच्या बापाला एखादा किल्ला बांधायला सांगा आणि मग तिथं द्या. आमच्या महाराजांच्या गड किल्ल्यावरती असल्या फालतू नीच नालायक मुलीचं नाव कोणीच खपून घेणार नाही. त्यामुळे ना, अरे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केला यासाठी केला होता का? छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळं आयुष्य खर्च केलंय या गड किल्ल्यांसाठी, यासाठी नव्हतं केलं. हरामखोर कोणीतरी उठतं सुटतं महाराजांची बदनामी करतं, हरामखोर कोणीतरी उठतं सुटतं महाराजांच्या गड किल्ल्याची बदनामी करतं, हे कुणीही खपून घेणार नाही. आणि शिवभक्तांनो, जर अशी कुणी मागणी करेल ना की त्या सिंहाचं नाव द्या आपल्या डोळ्याच्या समोर, डायरेक्ट तुडवा त्याला. कसल्याही प्रकारचा विचार न करता त्या हरामखोराला तुडवा आणि त्याला विचारा, तुझ्या बापाचं काय योगदान आहे हे गड किल्ले बांधण्यासाठी. आपण तरी सांगू शकतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं काय योगदान आहे आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही गड किल्ले आहेत. आपण हे प्रूफ करून दाखवू शकतो. या हरामखोरांचं काय? भडवे आले तिथं, राहतायत, खातायत, मजा मारतायत, आपल्याच मराठी माणसाला मास पण दाखवतायत. इथपर्यंत ठीक होतं यार. चला ठीक आहे, तुम्ही कमवताय, राहताय, सगळ्या गोष्टी ठीक होत्या. पण महाराजांच्या गड किल्ल्यावर कोणतेही आलतू फालतूची नावं द्या, ह्याच्या मागण्या कोणी केल्यात ना, भडव्यांनो उघडे नागडे करून ना तुमच्या बुडावर फटके देण्यात येतील. लाज वाटू दे जरा. शिवभक्तांनो, हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा आणि कृपया करून लोहगड किल्ल्यावरती जर व्हिडिओ बनवायचे असेल तर चांगले बनवा. आपल्या महाराजांचा इतिहास सांगा. कोणीही, मी काही काही मुलींचे स्टेटस सुद्धा असे पाहिलेत, त्यांचं म्हणणं असं आहे, गाऊनवर ओढणी घेणारी चालेल पण महाराजांच्या लोहगड किल्ल्यावर घेऊन जाणारे नको रे बाबा. लाजा वाटू दे रे तुम्हाला. तुमच्या अंगावरती जे कपडे सुरक्षित आहेत ना आणि ज्या पद्धतीने तुम्ही आज रस्त्यावर म्हणा कुठेही मोकळ्या मनाने फिरतात ना, ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आणि आज तुम्ही एखादी घटना काय घडली तर तुम्ही महाराजांची गड किल्ल्यांची बदनामी करताय. लाजा वाटत नाही का? मुलींना सुद्धा विनंती, व्हिडिओ चांगले काढा. महाराजांचा इतिहास सांगताय तर चांगल्या पद्धतीने सांगा. चुकीचं काहीही कुणीही खपून घेणार नाही. त्यामुळे एक विनंती, शिवभक्तांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर कुणी महाराजांच्या लोहगड किल्ल्यावरती जर कुणी चुकीच्या पद्धतीने पोस्ट करेल ना, त्याला पहिल्यांदा तुडवा, नंतर मग पोलिसांच्या ताब्यात द्या. आणि पोलिसांना विनंती, तो लोहगड किल्ला खाली करा. आमच्या बापाचा किल्ला आहे, आलतू फालतूंचा नाही. आणि सिया पिया 3 टाइम खोलतो. चला आता निघा, बॅगा भरा, आपल्या गावाला जा, तिकडं सुखाने राहा. काय तर म्हणे सियाचं नाव द्या, पळा घरी जा. शिवभक्तांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा. सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा. मी वारंवार सांगतोय, व्हिडिओ अत्यंत महत्वाचा होता. जर व्हिडिओ आवडला असेल द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा सांगतो, सबस्क्राईब करा. चला तोपर्यंत थांबूया, रजा घेतो. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.